नमस्कार, मी निखिल चौधरी. महासंगम न्यूज नेटवर्क मध्ये तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे. आज राजूर मधून बांधकाम मजुरांचा आणि अंगणवाडी सेविकांचा जो मोर्चा निघालाय, जे लाल वादळ आपल्याला खऱ्या अर्थाने म्हणता येईल, राजूर मार्गे अकोले त्यानंतर लोणी आणि नगरच्या दिशेने हा मोर्चा निघाला आहे. आणि असंख्य जनता या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. प्रामुख्याने बांधकाम मजूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नगरच्या दिशेने रवाना झालेले आहेत. तर जाणून घेऊयात त्यांच्या नक्की मागण्या काय आहेत महासंगम न्यूज सोबत. महासंगम न्यूज खुलासा सत्य असत्याचा. नगरच्या अहिल्यानगरच्या दिशेने निघाला आहे, कारण की आम्ही शालेय पोषण आहाराचे कर्मचारी आहोत. तर आम्हाला तुटपुंज्या रोजावर काम करून घेतलं जातं. आमच्या रोजाची जर किंमत विचारली तर फक्त 82 रुपयामध्ये आम्ही दिवसभराचं काम करतोय. आज तुम्ही विचार करा, 82 रुपयामध्ये काय परवडतंय? एक तेलाची पिशवी सुद्धा 82 रुपयाला येत नाही. 1 किलो साखर घेतली तरी ती 82 रुपयाला येत नाही. आणि आम्ही या 82 रुपयामध्ये आमचं घर कसं चालवायचं? आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला सकाळी 9 वाजता जावं लागतंय आणि आम्हाला 2 वाजता परत यावं लागतंय. या रोजामध्ये आम्हाला शेतमजूर सुद्धा कामाला घेत नाही. आणि आता आमचं जवळजवळ 20 ते 25 वर्ष सेवा झाली आणि अशा महिला आहे का त्यांच्या 30 वर्ष सुद्धा पूर्ण झाल्यात. तर ह्या महिलांनी काय करायचं? ह्या सरकारला आज आम्ही विचारणार आहोत की आमचं काय केलंय. 1 वर्ष पूर्ण झाला, 1.5 वर्ष आम्हाला 1000 रुपयांनी वेतन वाढवलं. आता तुम्ही विचार करा, आज आम्हाला 1000 रुपये तर काय, पण 2500 आमच्या हातात पडून राहिले. तर आम्ही आमचं घर कसं चालवायचं? आमचे पगार 4-4, 6-6 महिने होत नाही. आम्ही आमच्या लेकरा बाळांना काय करून घालायचं? आज या सरकारने आमचा विचार केला पाहिजे. आम्ही शालेय पोषण आहाराच्या ज्या महिला आहोत, तर आमचा जीव दावावर ठेवून आम्ही काम करतोय. गॅस स्फोट आहे, कुकर शिट्टी स्फोट आहे आणि त्यानंतर आमची कोणतीच मागणी मान्य करते नाही. तर आता आम्ही या देशाचे नागरिक नाही का? केरळ राज्याप्रमाणे आणि केरळ राज्याप्रमाणे आम्ही पण तीच खिचडी बनवतोय, त्या राज्यात पण तीच खिचडी बनवताय. आणि मग त्यांना 18,000 आणि आम्हाला 2,500 का? आमच्या वासा का अन्याय करते? कोण म्हणतं देत नाही? अरे पगार आमच्या हक्काचा. अरे कोण म्हणतं देत नाही? लाल वादळ आहे, जे देशामध्ये लाल वादळाची प्रचिती दिसण्यात येते. म्हणजे त्या जागेवरती सर्वांनी बसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये जो लॉंग मार्च झाला, त्या सर्वांना विनंती आहे की त्या जागेवरती सर्वांनी बसून घ्या. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा लॉंग मार्च काढलाय. खूप तुटपुंज मानधनावरती आमच्या शालेय पोषण आहार कर्मचारी जे आहेत त्या काम करतात. ज्या आशा सेविका आहेत त्या देखील तुटपुंज मानधनावरती काम करतात. ते हा मोर्चा कुठल्या दिशेने जाणार आहे, त्याबद्दल काय? हा जो लॉंग मार्च आहे, राजूर मधून आम्ही अकोल्यामध्ये जे तहसील कार्यालय या ठिकाणी आम्ही मुक्काम करणार आहोत. खरं तर अहमदनगर जिल्ह्यातले जे बांधकामगार आहे, शालेय पोषण आहार कर्मचारी आहेत, आशा सेविका आहे, अंगणवाडी सेविका आहे, त्याचबरोबर डाटा ऑपरेटर, स्त्री जादे परिचय या देखील या मोर्चामध्ये सामील झाल्या. एकदम महत्वाच्या प्रश्नांवरती तुटपुंज मानधन, अगदी त्याच्यावरती घर सुद्धा चालणं अशक्य होतं. जर महागाईचा वनवा जर बघितला तर सर्वसामान्य महिलांना 2,500 रुपये महिन्यामध्ये घर चालवणं अशक्य होते. या धर्तीवरती आम्ही लाल बावट्याच्या वादळाच्या स्टोरेज फुल झालं तुमचं. पत्त्याखाली आम्ही हा लॉंग मार्च काढलाय. आमच्या मागण्या आम्ही पूर्णच करून घेऊ. लॉंग मार्च हा आमच्यासाठी नवीन नाही, रस्त्यावरची लढाई आमच्यासाठी नवीन नाही. आम्ही लढत राहू. मरायची वेळ आली तरी चालेल, पण आम्ही लढत राहू आणि आमच्या मागण्या पूर्ण करूनच घेऊ. बघ दीदी, योगेश बघ दिसल याला थांबणार सावली लागली तर बर सावली लागली तर पाणी घ्यायचं का?
आपण गाडी काढून खाली जाऊ आपण खाली शिकू आपण